हॅलो फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं माझ्या डेली ब्लॉग 2 मध्ये. इथे मस्त सकाळ झाली होती आणि माझी पूजा सुद्धा करून झाली होती. आज थोडा लेटच ब्लॉग स्टार्ट केला कारण आज आम्हाला लवकर आवरायचं होतं. कारण इथे जर तुम्ही बघू शकताय माझ्या मम्मीचे काही टेस्ट होतात ते आपल्या रेड क्लिफ लॅबमधून हे दादा आले होते आणि काही डॉक्टरांनी टेस्ट सांगितलं. सो ब्लड टेस्ट आहेत तर ते करणं चालू होतं. आणि मग सगळं आवरलं, जेवलो वगैरे. तिकडे मध्ये ब्लॉग शूटच करता नाही आला कारण घाईच एवढी झाली होती आज आणि त्याच्यात माझं ऑफिसही चालूच होतं. मग थोडंसं मध्ये ब्रेक घेतला आणि मग मी आले द ब्युटी क्वीन्स सलूनमध्ये. मला सलूनमध्ये यायचं होतं कारण बरेच दिवसापासून मी आयब्रोज केले नव्हते आणि आयब्रोज वाढल्यानंतर इतके बेकार दिसतात. एकतर मला आयब्रोज आहेतच नाही, जेवढे पण आहेत ते. मग ठीक आहे, आता म्हटलं करून घेऊयात आयब्रोज, वेळ आहे. नाहीतर मग नंतर वेळच भेटत नाही, काही ना काही घरची कामं चालूच असतात. सो मग मस्त तिने असे आयब्रोज केले माझे आणि मग म्हटलं आता वॅक्स पण आलेच आहे तर म्हणजे वॅक्स पण करून घेते. तर मग मस्त असं पायाला हाताला फुल वॅक्स करून घेतलं. आणि म्हणजे तुम्हाला पण वेळ देणं खूप गरजेचं असतं आयुष्यामध्ये. कारण जर तुम्ही स्वतःला वेळ नाही दिला तर मग काय काय अर्थ आहे म्हणजे, बरोबर की नाही? सो म्हणून मग इथे मी मस्त हँडबॅग सुद्धा केलं आणि मग मी असं शो ऑफ करत होते आपलं. आणि मग ते सगळं उरकून मी मग जिमला गेले. आणि मग तिकडे आज आमचं बॅक बायसेप्स होते. सो सगळे बॅकचे मशीन्स जेवढे पण होते ते सगळे मस्तपैकी एक्सरसाइज केली छान अशी. आणि एक्सरसाइज केल्यानंतर एवढं मस्त वाटतं ना, मी सांगू नाही शकत. कारण आता हे डेली रुटीन झालेलं आहे आणि आपण म्हणतो ना की एक दिवस पण नाही केलं ना तर एक काहीतरी मिसिंग पार्ट झाल्यासारखं एक फिलिंग येतं की कुठेतरी काहीतरी चुकतंय यार, नाही यार, असं नाही तसं नाही, असं करून मग ते होऊन जातं सो असं मी एक्सरसाइज करत होते. आणि मग सगळे एक्सरसाइज मी एकदम व्यवस्थित करते, म्हणजे स्टेप बाय स्टेप. मी स्वतःला थांबवत नाही की बाबा नाही, ही एक्सरसाइज आता नाही जमते मग ही नाही करायची. कारण हे आपल्या शरीरासाठी, आपल्या फिटनेससाठी करायचंय, स्वतःसाठी करायचंय. सो मग मी ते खूप प्रामाणिकपणे करते. Beats on the track. आणि मग इथे मी मस्त क्रिएटिन घेतलं आणि मग प्रोटीन शेक घेतलं. तुम्ही जिम केल्यानंतर हे दोन्ही घेणं खरंच खूप गरजेचं असतं. एक म्हणजे तुमच्या मसल्सला रिलीफ भेटतं आणि एक म्हणजे प्रोटीन्स पण भेटतं आणि तुमची मसल स्ट्रेंथ पण बिल्डअप होते याने. हे सगळं झाल्यानंतर मग मी लॉग आउट केलं. माझं ऑफिस संपलं होतं कारण वर्क फ्रॉम होमच होतं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही थोडंसं बाहेर निघालो होतो. ऊन होतंच पण तरी कामं काय आपली थांबत नाहीत आणि ते थांबायला पण नकोत. म्हणून मग आम्ही मस्त बाहेर निघालो कारण आम्हाला करायचं होतं शॉपिंग थोडंफार. कारण आता एक छानसा दिवस येणार आहे. मी तुम्हाला नक्कीच सांगेल काय येत आहे या 2-3 दिवसानंतर. त्यासाठी आम्हाला शॉपिंग करायची होती. सो आम्ही आलो होतो फॅशन स्ट्रीटला. मस्तपैकी शॉपिंग केली आणि मग त्याच्यानंतर आम्ही खाल्ली पाणीपुरी. कारण पाणीपुरी मतलब हमारी जान है. आणि खरंच मी सांगते, फॅशन स्ट्रीटला जस्ट तुम्ही एंट्री करताना तिथेच हे दादा आहेत. इकडे पाणीपुरी नक्की खावा, खरंच खूप छान टेस्टी होती पाणीपुरी. आणि मग आम्हाला आता आज करायचा होता चीट डे. कारण आता बरेच महिने झाले मी तर बाहेरचं खाणंच बंद केलेलं आहे. सो मग मी याला म्हटलं की यार आजच्या दिवस खाऊ शकतो का आपण? म्हणले ठीक आहे चला खाऊयात. मग बर्गर किंग, द ओजी बर्गर किंगला आम्ही गेलो. आणि वेळच झाला होता, 8 वाजून गेले होते. मग म्हटलं नाही यार बॉस, कारण इथे वेटिंग खूप असतं आणि खूप गर्दी असते. म्हणजे तुम्ही कधी कोणी आला असेल तर म्हणजे तुम्हाला माहीतच असेल, आणि जर नसेल आला तर नक्कीच व्हिजिट द्या. कारण खरंच नावाप्रमाणेच आहे ओरिजिनल बर्गर. आणि आम्ही बघा इथे वेटिंगला थांबलो होतो. इथे कमीत कमी अर्धा तास वेटिंग असतं. सो असा ब्लॉग मी इथेच एंड करते मित्रांनो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. हॅव अ नाईस डे.